कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 27. आरवीचा गृहप्रवेश आणि आरवीचा रोमॅन्स आणि जुनूनची मजेशीर भीती. हा भाग खूपच जबरदस्त होणार आहे, तर शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आई बाबा गेले तर काय झालं, मी त्यांच्यासारखं मरणार नाही, तर मारणाऱ्यांपैकी आहे. आणि जर तू माझ्या आणि आरवीच्या मध्ये आलीस तर मी तुला जिवंत सोडणार नाही. चुपचाप इथून चालती हो, नाहीतर धक्के मारून बाहेर काढीन. सुकूनचा हा अवतार पाहून जुनून रागाने म्हणाली, मी इथून कुठेही जाणार नाही. हे घर मिस्टर गँगस्टरचं आहे आणि ते माझ्यावर खूप प्रेम करतात, तुझ्यावर नाही. सुकून थक्क होऊन ओरडली, काय? आरवी तुझ्यावर प्रेम करतो? तू तर फार लवकर रंग बदलतेस. आत्तापर्यंत म्हणत होतीस की हे लग्न मानत नाही. आरवी माझा पती आहे, आता काय झालं? नियत बदलली ना तुझी? जुनून ताडकन म्हणाली, मला नाटकाची गरज नाही. सत्य हेच आहे की मी त्यांच्यावर प्रेम करते. तू फसवणुकीने लग्न केलंस. तुला मानत नाही त्यांची पत्नी, आणि आता मीही तुला मानत नाही. आधी मला वाटलं तू त्यांच्यावर प्रेम करतेस म्हणून हे केलंस, पण जेव्हापासून तुझं काळं सत्य समजले तेव्हापासून तुझी मला घृणा वाटते. सुकून थरथरत म्हणाली, अजून माझं खरं रूप तू पाहिलंच कुठंय? असं म्हणत तिने जुनूनचा हात पकडला आणि तिला खेचत घराबाहेर काढू लागली. जुनून धडपडत होती, पण सुकूनने तिला दरवाजाबाहेर जोरात ढकललं. जुनून मागे कोसळणार इतक्यात मागून कोणीतरी तिला आपल्या भक्कम बाहूमध्ये सावरलं. जुनूनला सावरणारा दुसरा कोणी नसून आरवी होता. त्याने जुनूनला आपल्या कवेत घट्ट जकडून धरलं होतं. त्याचं डोकं जुनूनच्या खांद्यावर होतं आणि तो आपले गाल तिच्या गालावर हळूवार घासत होता. हे पाहून सुकून रागाने जळफळू लागली. आरवी जुनूनच्या कानात कुजबुजला, तू इथे काय करतेस जानम? मी तुला सांगितलं होतं ना आपल्या खोलीत माझी वाट बघायला. आज आपली वेडिंग नाईट आहे आणि ती मला खूप स्पेशल बनवायची आहे, पण तू तर इतकी आतुर झालीस की थेट दारापर्यंतच आलीस. आरवीचे ते शब्द ऐकून जुनून शहारली. वेडिंग नाईट हा शब्द ऐकून तिची गाळण उडाली होती. सुकून ओरडली, तुझी बायको ही जुनून नाही, मी आहे. तुझी वेडिंग नाईट कोणासोबत व्हायची असेल तर ती माझ्यासोबत होईल, या जळलेल्या जुनूनसोबत नाही. जळलेली हा शब्द ऐकताच जुनूनला वाईट वाटलं, पण आरवीचा चेहरा रागाने थरथरला. त्याने स्वतःला शांत ठेवलं आणि जुनूनला कडेवर उचलून घेत तो आत आला. आरवीने पाय पुसण्याकडे डोरमॅटकडे बघत जुनूनला विचारलं, जानम तुला माहीत आहे का हे पाय पुसणं कशासाठी असतं? जुनून गोंधळून म्हणाली, पाय स्वच्छ करण्यासाठी, जेणेकरून बाहेरची धूळ आत येऊ नये. आरवी सैतानी हसत म्हणाला, अगदी बरोबर, पाय स्वच्छ करण्यासाठी. पण तू कधी असं ऐकलंय का की कोणी पाय पुसण्याला आपल्या अलिशान बेडवर अंथरले? ज्याची लायकी पायाशी राहण्याची आहे ती गोष्ट कधी बेडवर शोभते का? आरवीचा हा इशारा कोणाकडे होता हे आता जुनूनला आणि सुकूनलाही दोघींनाही चांगलं समजलं होतं. सुकूनची अवस्था आता आरवीच्या नजरेत फक्त एका डोरमॅटसाठी कचऱ्यासारखी झाली होती. आता आरवी सुकूनला या घरातून हाकलून देणार का? जुनून आणि आरवीची ती वेडिंग नाईट कशी असेल? आणि सुकून या अपमानाचा बदला घेण्यासाठी नक्की कोणता नवा खेळ खेळणार? आरवीचं बोलणं ऐकून सुकून संतापाने मुठी आवळत ओरडली, आरवी तुझं हे बोलणं मला चांगलंच समजते, पण याचा अर्थ असा नाही की तू मला पाय पुसणं समजून या घरातून बाहेर काढशील. मी तुझी बायको आहे. संपूर्ण मीडियासमोर तू माझ्याशी लग्न केलंस. आरवी तिचं बोलणं मध्येच तोडत उपहासाने म्हणाला, मग जा की त्या मीडियावाल्यांसोबतच तुझी सुहागरात साजरी कर, कारण या आरवीला तुझ्यामध्ये काडीचाही रस नाही. आणि खरं सांगू, त्या मीडियावाल्यांनाही तुझ्यात रस नसेल, कारण
जुन्या झालेल्या बातम्या कोणीच कव्हर करत नाहीत. हे ऐकून जुनून आरवीपासून थोडी वेगळी झाली आणि हळूच म्हणाली, प्लीज सुकूनशी असं बोलू नका. आरवी पुन्हा तिच्या जवळ आला आणि तिच्या गालावरची बट सावरत म्हणाला, सॉरी जानम, तुला वाईट वाटलं असेल तर. पण आरवीच्या बोलण्याची पद्धत समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असते. समोरची व्यक्तीच नीच असेल तर मी तिच्याशी प्रेमाने कसा वागू. सुकून जुनूनकडे बघत ओरडली, माझ्यासमोर चांगलं बनण्याचं नाटक करतेस. जर खरंच इतकी चांगली असशील तर घर सोडून का जात नाहीस. आणि एक लक्षात ठेव, तू नाटकात एक नंबर असशील तर मी माझा हक्क मिळवण्यात एक नंबर आहे. आरवी माझा आहे, माझा पती आहे आणि आता मला काहीही करावं लागलं तरी मी त्याला तुझ्याकडून हिसकावून घेईनच. असं म्हणून ती बाहेर जायला निघाली, पण अचानक थांबली आणि म्हणाली, मी बाहेर का जाऊ. माझा हक्क फक्त आरवीवर नाही तर या घरावरही आहे. मी इथेच राहणार आणि आता तूच बघ मी तुला आरवीच्या आयुष्यातून कशी बाहेर काढते ते. असं म्हणून ती तरातरावर गेली आणि एका खोलीचा दरवाजा उघडून बेडवर जाऊन बसली. खाली हॉलमध्ये जुनून आरवीला म्हणाली, मला हे सगळं अजिबात आवडत नाहीये. आरवी मिश्किलपणे हसून म्हणाला, मग आपण हनीमूनला जायचं का कुठे. आपण परत येईपर्यंत तुझी ही जळकी बहीण जळून राख झालेली असेल. मग मी तिला आरामात गंगेत वाहून देईन. आरवीच्या या बोलण्यावर जुनून त्याला रागाने बघू लागली. जरी सुकूनने तिच्याशी वाईट केलं होतं तरीही सुकूनचा जीव जावा असं तिला वाटत नव्हतं. ती उदास होऊन म्हणाली, मला वाटतं की मी इथून निघून गेलेलं बरं. ती वाक्य पूर्ण करणार इतक्यात आरवीने आपला हात हवेत उंचावला. आरवी आपल्याला आता थप्पड मारणार या भीतीने जुनूनने लगेच आपले दोन्ही हात गालावर ठेवले आणि डोळे घट्ट मिटून ओरडली, नाही, मी कुठेही जाणार नाही. प्रॉमिस 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 मी कुठेही जाणार नाही. तिने आपलं तोंड खाली झुकवून घेतलं होतं. तिला वाटलं होतं की आरवी आता तिला जोरदार चपराक मारणार, कारण त्याला हात उचलायला वेळ लागत नसे. पण बराच वेळ झाल्यावरही जेव्हा तिला आपल्या गालावर काही जाणवलं नाही तेव्हा तिने हळूच एक डोळा उघडून समोर पाहिलं. समोर आरवी तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होता. आपल्या एका हाताच्या हालचालीचा जुनूनवर इतका मोठा परिणाम होतो हे पाहून तो मनोमन सुखावला होता. आत्ता आरवी जुनूनची ही भीती घालवणार की तिला अजून त्रास देणार. सुकूनचा पुढचा प्लॅन काय असेल आणि ब्लॅक मून विलामध्ये पुढे नक्की काय घडणार. आरवीचे प्रवचन आणि स्थितीचा काळा डाव. जुनून तोंड वेडवाकडं करत म्हणाली, तुम्ही मला थप्पडच मारणार ना. आरवी लगेच म्हणाला, तुझ्या हालचालीच तशा आहेत. कधी कधी वाटतं तुला गोळीच घालावी, पण काय करणार जानम, तू माझी आहेस आणि मी असं करू शकत नाही. जुनून पुन्हा तोंड फुगवून म्हणाली, मी काही चुकीचं बोलले का नाही. स्वतः बघताय ना सुकून, तुम्ही स्वतः बघताय ना सुकून काय करते ते. ती आधीच बिघडली आहे आणि आपल्याला तिला अजून बिघडायला भाग पाडतोय. तिला आपण योग्य वाटेवर आणलं पाहिजे, नाहीतर याचा परिणाम खरंच आपल्यावरच होईल मिस्टर गँगस्टर. आरवी विचारात पडला. जुनूनने काही वेळ उत्तराची वाट पाहिली, पण तो काहीच बोलत नाहीये हे पाहून ती त्याच्या जवळ गेली आणि विचारलं, काय झालं, काय विचार करताय. आरवी आपल्या गालावर बोट टिकवत मिश्किलपणे म्हणाला, हेच विचार करतोय की तू भाषण खूप छान देतेस. एक काम करूया का, मी संन्यास घेतो. तसाही लोकांना मदत करून कंटाळलोय. कुठेतरी जंगलात जाऊ, तिथे तू प्रवचन देत जा आणि मी निवांत झोपत जाईल. हे ऐकून जुनूनचं तोंड उतरलं. ती वैतागून म्हणाली, तुमच्याशी बोलणंच व्यर्थ आहे. असं म्हणून ती
तरा पायऱ्या चढून वर निघून गेली. आरवी हसून तिच्याकडे बघत स्वतःशीच पुटपुटला, तशी हे आज आपली वेडिंग नाईट आहे. काहीतरी स्पेशल तर झालंच पाहिजे ना जानू. दुसरीकडे एका अलिशान अशा विलामध्ये पूर्ण अंधार होता. तिथे सोफ्यावर बसलेला एक माणूस फोनवर कोणाशी तरी बोलत होता. पलीकडून आवाज आला, मी तुला जे सांगितलं होतं ते केलंस ना? तो माणूस हसून म्हणाला, तू विसरतोयस की हे काम फक्त तुझं नव्हतं, माझंही होतं. त्या वरुणला मारणं माझ्यासाठीही तितकंच महत्त्वाचं होतं. तो जिवंत राहिला असता तर त्याने तोंड उघडलं असतं आणि मग त्या आरवीचं डोकं चाललं असतं. आता तू पण निर्धास्त राहा आणि मी पण निर्धास्त राहतो. या माणसाचं हास्य खोलीत घुमलं, पण फोनवरचा माणूस काळजीत होता. मला नाही वाटत की इतकं पुरेसं आहे. वरुणचं प्रेत आरवीला मिळालं असेल आणि त्याला समजलं असेल की वरुणसोबत अजून लोक आहेत आणि हा जर विषय कायमचा संपवायचा असेल तर त्या आरवीला आणि जुनूनला संपवावं लागेल. सोफ्यावरचा माणूस पाय हलवत म्हणाला, तर त्या आरवीला आणि जुनूनला संपवावं लागेल. सोफ्यावरचा माणूस पाय हलवत म्हणाला, पण त्या पोरीला मारणं इतकं सोपं नसेल. तो बोलत असतानाच अचानक खोलीचे दिवे लागले. समोर त्या माणसाचा चेहरा उजेडात आला. तो दुसरा कोणी नसून क्षितिज मेहरा होता. क्षितिजने रागाने गार्डना त्या मुलीकडे पाहिलं जिने लाईट लावली होती. ती होती लावण्या, जी नुकतीच त्याच्याशी रिलेशनशिपमध्ये आली होती. जी लावण्या तिच्या हसून त्याच्या जवळ आली. क्षितिजने लगेच आपला राग गिळून फोन कट केला आणि तिला विचारलं, तू इथे कधी आलीस आणि मला सांगितलं का नाही? लावण्या त्याच्या मांडीवर बसून म्हणाली, मला तुझी आठवण येत होती. क्षितिज हसून म्हणाला, माझी की माझ्या बेड परफॉर्मन्सची? लावण्या मादकपणा म्हणाली. हे ऐकून दोघांचीही येत होती. हे ऐकून क्षितिजने तिला कवेत घेतलं आणि बेडच्या दिशेने नेलं. क्षितिजने आपली शर्टाचे बटन उघडले आणि तो तिच्या जवळ झुकला, पण अचानक तो थांबला आणि लावण्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघू लागला. लावण्याने विचारलं, काय झालं, असं काय बघतोयस? क्षितिजच्या डोळ्यात मात्र एक क्रूर प्लॅन शिजत होता. तो हसून म्हणाला, तू माझ्यावर किती प्रेम करतेस? लावण्या म्हणाली, खूप, हवं तर सिद्ध करून दाखवते. क्षितिज तिरकस हसून म्हणाला, सिद्ध करण्याची गरज नाही, पण लवकरच तुला माझं एक काम करावं लागेल. लावण्याने विचारलं, कसलं काम? क्षितिज तिच्या मानेभोवती झुकला आणि म्हणाला, ते मी तुला आता नाही सांगणार. आता मी तुला फक्त माझी बेड परफॉर्मन्स दाखवणार. आता क्षितिज आणि लावण्या मिळून आरवी आणि जुनून विरुद्ध कोणता नवीन सापळा रचणार? वरुणच्या खुनामागे नक्की कोणाचा हात आहे? आणि आरवी आपली वेडिंग नाईट कशी साजरी करणार? तर चला पाहूया. वेडेपणाची रात्र आणि आरवीचा हक्क. बाकीच्या गोष्टी या परफॉर्मन्स नंतर होतील, असं म्हणत क्षितिजने लावण्याला आपल्या कवेत घेतलं आणि तिच्या खांद्यावर व मानेवर चुंबने घ्यायला सुरुवात केली. लावण्याही श्वास रोखून त्या क्षणांचा आनंद घेऊ लागली. दुसरीकडे ब्लॅक मून विलामध्ये सुकून आपल्या खोलीमध्ये बसून विचार करत होती की आता असं काय करावं जेणेकरून जुनून स्वतःहून हे घर सोडून जाईल. कारण आरवीला तोडणं तर तिला अशक्य वाटत होतं. अचानक तिची नजर स्वतःच्या मनगटावर गेली. ती रागाने स्वतःशीच म्हणाली, तुझ्यामुळे मी माझं मनगट कापलंय जुनून. असं कसं होऊ शकतं की मी इथे वेदना सहन करेन आणि तू तिथे आरामात वेडिंग नाईट एन्जॉय करशील? नाही, असं मी कधीच होऊ देणार नाही. तिच्या डोळ्यात एक भयंकर सुडाची आग दिसत होती. तिकडे आरवी आपल्या स्टडी रूममध्ये बसून वरुणच्या कॉल डिटेल्स चेक करत होता. अव्वलने पाठवलेली माहिती पाहून त्याचं डोकं भणाणलं होतं.
त्याने लॅपटॉप जोरात बंद केला आणि अव्वलशी फोनवर बोलताना म्हटलं, मला काहीच समजत नाहीये. वरून फक्त माझ्या कामाच्या लोकांशीच संपर्कात होता. मग माझ्याच एखाद्या बिझनेस पार्टनरने जुनूनसोबत असं कसं केलं असेल? जर त्यांच्यापैकी कोणी असतं तर त्यांनी लग्नात जुनूनवर अटॅक केला असता. पण तसं तर काही झालं नाही. अव्वल म्हणाला, मी लक्ष ठेवून होतो आरवी. कोणीही तसा प्रयत्न केला नाही. आरवी गंभीर आवाजात म्हणाला, वरुणला मारल्यानंतर आता त्यांचं पुढचं लक्ष जुनूनच असेल. मला तिला प्रोटेक्ट करावं लागेल. जे लोक समोर असूनही मला दिसत नाहीत ते खेळाचे प्यादे नाहीत तर खिलाडी आहेत आणि एका खिलाडीला मात कशी द्यायची हे मला चांगलंच ठाऊक आहे. आत्ता आपल्याला शत्रूंपेक्षा मित्रांवर जास्त नजर ठेवावी लागेल. आरवीने फोन कट केला आणि तो वेगाने आपल्या खोलीत आला. खोलीत जुनून कुठेच दिसत नव्हती. आरवी घाबरला, पण तितक्यात त्याला बाथरूममधून गुणगुणण्याचा आवाज आला. जुनून आंघोळीसाठी आत गेली होती. तिने नुकतेच आपल्या शरीरावरील वरचे कपडे काढले होते. तितक्यात तिला दरवाजा उघडल्याचा भास झाला. तिने पटकन कपड्यांनी स्वतःला झाकून घेतलं, पण आरवीची नजर तिच्यावर पडलीच होती. त्याच्या डोळ्यात एक खोडकर चमक आली आणि त्याने आपले ओठ दातात दाबले. जुनून मात्र भीतीने थरथर कापायला लागली. आरवी तिच्या जवळ येत म्हणाला, काय झालं? इतकी का लाजतेस? आज तर आपली वेडिंग नाईट आहे आणि हे सगळं पाहण्याचा तर माझा हक्कच आहे ना. वेडिंग नाईटचं नाव ऐकूनच जुनूनचे रोंगटे उभे राहिले. तिला पुन्हा त्या काळ्या आठवणी छळू लागल्या. आरवीने तिच्या जवळ जाऊन तिच्या कमरेवर हात ठेवला तेव्हा तिच्या तोंडातून एक सिसकारी बाहेर पडली. जुनून आरवीकडे न बघताच म्हणाली, प्लीज प्लीज तुम्ही इथून जा. मी मानते की तुम्ही सुकुणला पत्नी मानत नाही, पण तुमचं लग्न तर झालंय ना. जोपर्यंत तुमचा घटस्फोट होत नाही तोपर्यंत आपण हे सगळं. ती बोलतच होती पण आरवीने तिचं ऐकलंच नाही आणि तिला अधिकच जवळ खेचलं. आता आरवी जुनूनची ही भीती घालवून तिला आपलंसं करणार का? सुकून या वेडिंग नाईटमध्ये कोणता नवा अडथळा आणणार आणि क्षितिजचा पुढचा प्लॅन काय असेल? तर भेटू एका लवकरच नवीन भागासह. तोपर्यंत कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. व्ह्यूज कमी झालेत पण ठीक आहे, आपण स्टोरी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. तुमच्या आवडीनिवडी कमेंटमध्ये सांगा. मी रोज भाग टाकण्याचा प्रयत्न करते. बाय.